तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. फायनली तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे, की बहिणींनो तुम्हाला आता ठिकाणी जानेवारीचा हप्ता ठिकाणी जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यामधील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना ठरलेली आहे. कारण की या योजनेमार्फत बहिणींना प्रत्येक महिन्याला ₹1500 ठिकाणी पाठवले जातात आणि ह्या ₹1500 फायदा प्रत्येक बहिणीला ठिकाणी होत असतो. आता काही बहिणी ह्या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करतात, काही बहिणी या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात, काही बहिणी ह्या पैशांचा उपयोग त्यांच्या बिझनेससाठी करतात, तर काही बहिणी या पैशांचा उपयोग त्यांच्या स्वतःच्या बचतीसाठी करतात. तर बहिणींनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी प्रकारे बहिणी ह्या पैशांचा उपयोग करत असतात. तर सर्वच बहिणींना ह्या पैशांची गरज असते. आता बघा, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक या ठिकाणी मदत दिली जात असते. मात्र जानेवारी महिन्यात संपत आलेला आहे, तरी अनेक महिलांच्या खात्यामध्ये अद्याप हप्ता जमा झालेला नाही आहे. त्यामुळे राज्यभरामधील लाडक्या बहिणी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची जोरदार ठिकाणी तयारी सुरू आहे आणि बहिणींनो, 5 फेब्रुवारी लक्षात घ्या, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच बहिणींनो, जर तुम्ही बघितलं तर आजपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. अशा ठिकाणी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. कारण की बहिणींनो, याच आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही हे पैसे पाठवले जाणार आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर यापूर्वीही निवडणुकींच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात आलेला होता. जर तुम्ही बघितलं तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला होता? कमेंट करून सांगा बरं बहिणींनो, की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळाला होता? जर तुम्ही बघितलं तर 15 तारखेला देखील निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच 14 तारखेपासून तुमच्या अकाउंटवर पैसे सुरू झालेले होते. तर तुम्हाला कधी मिळाले? 14 तारखेला मिळाले, 15 तारखेला मिळाले की 16 तारखेला मिळाले? कमेंट करून नक्की सांगा. कारण की डिसेंबरचा हप्ता तुम्हाला निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर जमा केलेला होता. आता जर तुम्ही बघितलं तर आता निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळतील अशा ठिकाणी माहिती समोर येते. म्हणजेच काय, तर या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही हे पैसे पाठवले जाऊ शकतात आणि तारीख सांगितलेली आहे की 5 फेब्रुवारीच्या आत तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. कधीही जमा होऊ शकतात, आज किंवा उद्यासुद्धा जमा होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बहिणींनो, सर्वात अगोदर कमेंट करून सर्वांनी सांगा की डिसेंबरचा हप्ता कोणाला आलेला आहे. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना जानेवारीचे सुद्धा पैसे मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर बहिणींनो, तुम्हाला एकत्रित 2 हप्ते पाठवले जाऊ शकतात. 2 हप्ते कसे? तर डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे टोटल ₹3000 तुम्हाला पाठवले जाऊ शकतात. तर तुमचं काय मत आहे? ₹3000 आले पाहिजे की ₹1500 आले पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे. लाईक करायचे आणि तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला हाईप करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.